आजचं आपलं आयुष्य धावपळीने भरलेलं आहे. सतत काहीतरी मिळवायचंय, सतत पुढे जायचंय. पण या सगळ्या गोंधळात आपण शांततेचा विसर पाडलेला आहे. पण जर मी तुम्हाला सांगितलं की फक्त काही साध्या छोट्या सवयी तुमचं आयुष्य सुंदर, शांत आणि अर्थपूर्ण बनवू शकतात, तर नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या बुक वाइब्स विथ प्राजक्ता या चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत झेन द आर्ट ऑफ सिंपल लिव्हिंग बाय शुन्म्यो मसुनो यांच्या पुस्तकाबद्दल. खरं सुख हे साधेपणात लपलेलं आहे असं या पुस्तकात शिकवलेलं आहे. चला तर मग झेनच्या मार्गावर एकत्र चालूया, जिथे प्रत्येक दिवस एक ध्यान आहे आणि प्रत्येक क्षण एक कला आहे. झेन द आर्ट ऑफ सिंपल लिव्हिंग या पुस्तकात त्यांनी 10 तत्वे सांगितले आहेत. त्यातलं पहिलं तत्व म्हणजे प्रत्येक दिवस म्हणजे एक नवीन संधी. आपण जसं सकाळी सुरुवात करतो तसा आपला संपूर्ण दिवस घडतो. म्हणून झेन शिकवतात की सकाळी उठल्यावर पहिला विचार सकारात्मक असावा. दिवसाची सुरुवात फोन स्क्रॉल न करता शांत श्वास घेऊन आकाशाकडे बघत आणि निसर्गामध्ये थोडा वेळ घालवून करावा. आजचा दिवस माझ्यासाठी नवी संधी घेऊन आला आहे असा विचार करून दिवस सुरू करावा. लेखकांनी दुसरं तत्व सांगितलं आहे की वातावरण स्वच्छ ठेवा. आपण ज्या जागेत राहतो ती जागा आपलं मन सुद्धा प्रतिबिंबित करते. घर, ऑफिस किंवा टेबलवर जर अस्ताव्यस्तपणा असेल तर आपलं मनही गोंधळलेलं राहतं. म्हणून लेखक सांगतात, बाह्य स्वच्छता ही अंतर्गत शांतीची सुरुवात आहे. दररोज थोडा वेळ स्वतःच्या अवतीभोवती स्वच्छता राखण्यासाठी द्या. लेखकांनी तिसरं तत्व सांगितलं आहे की वर्तमान क्षणात लक्ष असू द्या. अनेकदा आपण भूतकाळाच्या आठवणीत किंवा भविष्याच्या काळजीत हरवतो. पण लेखक शिकवतात की सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आत्ता. जेव्हा तुम्ही जेवताय, चालताय, बोलताय, तेव्हा त्या क्षणात पूर्णपणे सामील व्हा. अस्तित्वाची खरी जाणीव ही वर्तमान क्षणातच मिळते. आता बघूया चौथं तत्व, साधं खा पण सजगपणे खा. झेन मध्ये खाणं हेही ध्यानाचं एक रूप मानलं जातं. तुम्ही मोबाईल बघता बघता जेवत असाल तर खाण्याचा खरा आनंद मिळत नाही. म्हणून लेखक सांगतात, जेवताना प्रत्येक घासाची चव, रंग, सुगंध अनुभवणं म्हणजे सजगता. खाणं हे केवळ शरीरासाठी नसून तर आत्म्यासाठीही असतं. आता बघूया पुस्तकातील 5वे तत्व म्हणजे विचारांवर नियंत्रण ठेवा. आपल्या डोक्यात रोज हजारो विचार येतात. त्यातले अनेक नकारात्मक असतात. चिंता, भीती, अपयशाची जाणीव हे सगळे ते नकारात्मक विचार असतात. म्हणून लेखक शिकवतात की या विचारांना दाबू नका, पण त्यांच्यात हरवूनही जाऊ नका. त्यांच्याकडे फक्त एक पर्यवेक्षक म्हणून पहा. विचार येऊ देत, पण त्यांना आपल्या मनावर राज्य करू देऊ नका. आता बघूया पुस्तकातील 6वं तत्व, दररोज 1 मिनिट ध्यान करा. ध्यानासाठी तास किंवा 2 तास लागत नाहीत. फक्त 1 मिनिट रोज श्वासांवर केंद्रित केल्यास तुमचं मन स्थिर होतं. हा 1 मिनिटही तुम्हाला तुमच्या मुळाशी म्हणजे तुमच्या स्वशी तुम्हाला जोडतो. ध्यान म्हणजे विचारांपासून सुटका नव्हे, तर त्यांना शांतपणे पाहण्याची कला. आता बघूया पुस्तकातील 7वे तत्व म्हणजे प्रकृतीशी जोडले राहा. प्रकृती ही झेन गुरु आहे. एक पान, वारा, एखाद्या पक्ष्याची चिवचिव हे सगळं खूप ज्ञानात्मक आहे. दररोज थोडा वेळ झाडांजवळ, सूर्यप्रकाशात किंवा फुलांकडे पाहत घालवाल तर मन आपसूक शांत होतं. निसर्गाशी जोडणं म्हणजे पुन्हा स्वतःशी जोडणं. आता बघूया पुस्तकातील 8वे तत्व म्हणजे नाही म्हणायला शिका. आपल्याला हो म्हणायला शिकवलं जातं, पण अनेकदा नाही म्हणणंही तितकंच गरजेचं असतं.
आपल्या वेळेचं, मानसिक आरोग्याचं रक्षण करायचं असेल तर गरज नसलेल्या गोष्टींना नम्रपणे पण ठामपणे नाही म्हणा. नकार देणं म्हणजे स्वप्रेमाचं एक रूप आहे. आता बघूया पुस्तकातील 9वे तत्व म्हणजे ध्यानात चालणं. चालणं म्हणजेही ध्यान असू शकतं. चालताना मोबाईल न पाहता पावलांची हालचाल, श्वास आणि आजूबाजूचा निसर्ग यावर लक्ष केंद्रित करा. हा अनुभव शरीर आणि मन दोघांनाही स्थिर करतो. प्रत्येक पावलासोबत तुम्ही शांततेच्या दिशेने चालत असता. आता बघूया पुस्तकातील 10वे तत्व. पूर्णता नव्हे तर प्रयत्न महत्वाचे आहेत. आपण अनेकदा परफेक्शनच्या मागे लागतो, परंतु झेन सांगतं की प्रत्येक क्षणात मनापासून प्रयत्न करणं हाच यशाचा खरा अर्थ आहे. पूर्णता हा भ्रम आहे, पण प्रामाणिक प्रयत्न हे सौंदर्य आहे. आता बघूया शेवटचा संदेश. झेन म्हणजे फक्त एक तत्वज्ञान नाही, तर ती एक जीवनशैली आहे जी आपल्याला रोजच्या धावपळीतही शांततेचा अनुभव देते. या 10 सोप्या सवयी जर आपण रोजच्या आयुष्यात उतरवल्या तर आपलं आयुष्य अधिक साधं, सुंदर आणि समजूतदार बनेल. एकदा करून तर बघा. झेन मार्गावर चालणं म्हणजे स्वतःशी मैत्री करणे. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. आणि हो, या 10 तत्वांपैकी तुम्हाला सगळ्यात जास्ती उपयोगी वाटलेलं झेन तत्व कोणतं हे मला नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर पुस्तकाच्या सहवासात. तोपर्यंत लक्ष केंद्रित करून श्वास घ्या, स्वतःला सावरणं शिका आणि साधं जगायला विसरू नका. धन्यवाद.